In the last episode, we discussed about the concentration of ore and the steps or processes involved in the concentration of ore. So, in this episode, I welcome again you all to Chem Learning, and today we will discuss about the next general step which is generally followed in the treatment of ore to obtain the metal in the pure form. So after concentrating an ore, ore is subjected to the further purification, which leads to the second step, general step, which is followed generally in the different types of metallurgies, is the calcination process. We already discussed about the calcination in the first lecture or first episode on this metallurgy. I will provide the link to you to understand the calcination process that we discussed in the first episode of the metallurgy in the description box. So you go through that link and understand what is meant by the calcination in detail. Also, I will provide the link of last episode, that is the concentration of ore, which is the first step in the purification of metal or extraction of metal from the ore, which comes before the calcination process. So please go through both of these links. I will provide these two links in the description box of this video, so please go through that. Today we are going to discuss about the calcination process. Now, what is the calcination? We already discussed this in the first episode, that calcination is the process where the volatile or easily removable material is dried off from the ore at high temperature, which is called as calcination. And generally it is applied to the non-sulfide ores. Whenever there is no sulfur is associated with the ore or metal, then such ores are subjected to the calcination. नॉन सल्फाइड ओर्स मध्ये जनरली कॅल्सिनेशन ही प्रोसेस फॉलो केली जाते, कारण सल्फाइड ओर्सला आपल्याला आधी ऑक्साइड्स मध्ये कन्व्हर्ट करायला लागतं. सो सल्फाइडचं कन्व्हर्जन किंवा डिकम्पोजिशन होऊ नये म्हणून कॅल्सिनेशन जनरली त्या ओर्सला अप्लाय करत नाही. काय सांगितलंय? अ प्रोसेस इन विच ओर इज हिटेड व्हेरी स्ट्रॉंगली बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट. म्हणजे मेल्टिंग पॉइंट पर्यंत टेम्परेचर न्यायचं नाही, पण हाय टेम्परेचरला इथं हिटिंग इफेक्ट आपण देतो. इन लिमिटेड सप्लाय और इन अब्सेन्स ऑफ एअर. म्हणजे ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे, ऑक्सिडेशन होईल जर ऑक्सिजनच्या सप्लाय मध्ये जर आपण हिट केलं तर. सो ऑक्सिडेशन तर नाही व्हायला पाहिजे, हायर ऑक्सिडेशन नंबर मेटलनं गेन नाही करायला पाहिजे त्यातल्या, पण त्यातला जो काही व्होलाटलाइज करण्यासारखा पार्ट आहे, काढून टाकण्यासारखा इझिली रिमुवेबल पार्ट आहे, जो आपण वेगवेगळ्या गॅसेसच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून काढून टाकू शकतो, त्या सगळ्या इम्प्युरिटीज आपण गॅसेसच्या फॉर्ममध्ये काढून टाकण्यासाठी ही प्रोसेस करतो, ज्याला आपण कॅल्सिनेशन असं म्हणतो. सो ओके, पुढे थर्ड पॉइंट मध्ये तेच म्हटलंय, व्होलाटाईल इम्प्युरिटीज लाईक CO2, H2O, ऑर्गॅनिक मॅटर एक्सेट्रा are expelled out in this process, which is known as calcination process. खाली एक्झाम्पल पण दिलेत बघा. कॅल्शियम कार्बोनेट जर त्याच्यामध्ये असोसिएट असेल ओर सोबत, तर त्याला आपण कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 च्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकतो, हिट करून. सो कॅल्शियम कार्बोनेट हिट केल्यानंतर कन्व्हर्ट होईल CO2 गॅस मध्ये आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये. परत कॅल्शियम ऑक्साईड आपण वेगळ्या पद्धतीने काढून टाकू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. ऍज अ स्लॅग म्हणून सुद्धा तो सिलिकेट, कॅल्शियम सिलिकेट सोबत रिमूव्ह करता येईल नंतरच्या प्रोसेसमध्ये. पण आत्ताच्या घडीला CO3चं कन्व्हर्जन CO2 आणि O याच्यामध्ये करून आपण त्यातला इम्प्युरिटीचा पार्ट कमी करू शकतो. अशा पद्धतीने त्याला आपण कॅल्सिनेशन असं म्हणतो. अल्युमिनियम हायड्रॉक्साईड डायहायड्रेट कॅन ऑल्सो बी कन्व्हर्टेड इंटू अल्युमिना, solid alumina, by removing two H2O molecules. So we will get here anhydrous alumina after the removal of water molecule. This resulting mass is dry. हे जे मास मिळतं आपल्याला हाय टेम्परेचरला, कारण यातनं H2O निघून जातोय ना, डिहायड्रेशन प्रोसेस होते. सो वॉटर मॉलिक्युल्स निघून गेल्यामुळे जे काही मास शिल्लक राहील ते ड्राय असणारच आहे. त्याच्यानंतर पोरोसिटी त्याची वाढते. त्यातनं गॅसेस रिलीज झाल्यामुळं जे काही पोर्स तयार होतात सरफेसला, त्याच्यामुळे त्या मटेरियलची पोरोसिटी वाढते. अँड ऍक्टिव्ह विच इज इझिली कन्व्हर्टेड इन रिड्यूस फॉर्म. म्हणजे पुढची जी प्रोसेस करायची आहे कॅल्सिनेशन नंतरची, त्या प्रोसेससाठी ही
जी ऍक्टिव्हिटी होते त्याच्या ऍक्टिव्ह आणि पोरस मटेरियल जे तयार होतं ते बेनिफिशियल आहे पुढची स्टेप करण्यासाठी. सो कॅल्सिनेशन इज व्हेरी गुड प्रोसेस विच कन्व्हर्ट्स द volatile impurities into the gases, or you can say volatile म्हणण्यापेक्षा की गॅसियस फॉर्म मध्ये ज्या इम्प्युरिटीज आपण इझिली काढून टाकू शकतो त्या कॅल्सिनेशन मध्ये आपण काढून टाकतो. सो दिस इज सिम्पल प्रोसेस. याचं अजून डिस्क्रिप्शन आपण पहिल्या एपिसोड मध्ये केलेलं आहे. सो आता जास्त डिस्कशन याच्यामध्ये करत नाही. देन रोस्टिंग इज अनदर थर्ड स्टेप. पहिली स्टेप आपण बघितली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, सेकंड बघितली आपण कॅल्सिनेशन आत्ताच डिस्कस केली, आणि आता थर्ड पाहतोय ती रोस्टिंग. ही जनरल प्रोसेस काय आहे? रोस्टिंग इज अ प्रोसेस इन विच ओर इज हिटेड बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कॅल्सिनेशन मध्ये इन अब्सेन्स ऑफ एअर ऑर इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर आपण त्याला हिट केलं होतं, बरोबर आहे, कॅल्सिनेशन मध्ये. आता रोस्टिंग मध्ये काय करतोय आपण? रोस्टिंग मध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आपण हीट करतो बिलो मेल्टिंग पॉइंट टू ब्रिंग आउट द ऑक्सिडेशन. म्हणजे इथे सल्फाइड ओर ज्या असतात त्या जनरली ऑक्साइड्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ही प्रोसेस केली जाते, रोस्टिंगची प्रोसेस. सो मी जसं मागच्या काही एपिसोड्स मध्ये बोलतोय सातत्यानं की कॅल्सिनेशन इज नॉट डन व्हेन द सल्फाइड ओर्स आर प्रेझेंट. म्हणजे सगळ्याच प्रोसेसेस किंवा सगळ्या स्टेप सगळ्या ओर्सला लागू होत नाही. ज्या सल्फाइड ओर असतील तिथे कॅल्सिनेशन करत नाही. ऑक्साइड्स किंवा सल्फाइड ओर जिथे प्रेझेंट असतील तिथे रोस्टिंग ही गरजेची असते, कारण इट इज कॅरिड आउट फॉर सल्फाइड आर्सेनाइड ओर्स. सो सल्फाइड किंवा आर्सेनाइडच्या ज्या ओर्स आहेत, इथं कॉमा पाहिजे मध्ये, सल्फाइड आणि आर्सेनाइड मध्ये, सल्फाइड और आर्सेनाइड ओर्स, त्यांना ऑक्साइड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी रोस्टिंगची प्रोसेस केली जाते. ओके, सो सल्फाइड ओर्सच्या बाबतीत ही कंपल्सरी प्रोसेस आहे असं म्हणायला हरकत नाही. Metallic sulfides get oxidized to metallic oxide and impurities like sulfur, arsenic, antimony as volatile oxides SO2, As2O3 or Sb2O3 gets liberated from the ore. ओर मधनं त्या काढून टाकून आपण त्यांना ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये काढून टाकू शकतो, वेगवेगळ्या ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये, आयदर स्लरी म्हणून किंवा गॅसेस म्हणून. SO2 गॅसियस फॉर्म मध्ये बाहेर पडेल, हेवी जर असेल त्याचा ऑक्साइड दुसऱ्या मेटलचा एसबीचा जसा अँटीमनी तो स्लरीच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल. सो मेटॅलिक सल्फाइड्स गेट ऑक्सिडाइज्ड टू मेटॅलिक ऑक्साइड, ह्याच्यासाठी ही प्रोसेस केली जाते, रोस्टिंग प्रोसेस. ठीक आहे. The roasting operation is carried out in the blast furnace. जनरली ब्लास्ट फर्नेस मध्ये हे ऑपरेशन कॅरी आउट करतो आपण. वेगवेगळ्या फर्नेसेस आहेत, फर्नेसेसच्या वेगवेगळ्या टाइप्स आहेत, त्यांची प्रोसेसिंग पण वेगवेगळे, म्हणजे त्याचं वर्किंग पण वेगवेगळ्या फर्नेसेसचं. आपला आत्ता तो डिस्कशनचा पार्ट नाहीये, त्यामुळे आपण आत्ता इथे त्याला डिस्कशन मध्ये आणणार नाही आहोत. सो कॅल्सिनेशन मध्ये आपण कॅल्सिनेशन सुद्धा आपण फर्नेस मध्येच करतो. कॅल्सिनेशनची स्टेप केल्यानंतर नॉन सल्फाइड ओव्हर्स असतील तर कॅल्सिनेशन हे फॉलो करतो आपण, आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ती रोस्टिंग. रोस्टिंग ही सल्फाइड ओरसाठी मस्ट असते, रोस्टिंग प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर रोस्टिंग मध्ये परत पुन्हा 3 टाईपच्या रोस्टिंग आपण करू शकतो. एक कुठली? ऑक्सिडायझिंग रोस्टिंग, त्याच्यानंतर सल्फॅटायझिंग रोस्टिंग आणि क्लोरिडायझिंग रोस्टिंग. अशा 3 टाईपच्या प्रोसेसेस आपण रोस्टिंग मध्ये फॉलो करू शकतो. काय काय सांगितलंय बघा. ऑक्सिडायझिंग रोस्टिंग म्हणजे काय? त्याला डेड रोस्टिंग असंही म्हटलेलं आहे. ओर इज हिटेड ॲट व्हेरी हाय टेम्परेचर ऑफ अबाउट 1150 टू 1250 केल्व्हिन इन अ फ्री सप्लाय ऑफ एअर टू कन्व्हर्ट सल्फाइड इंटू ऑक्साइड. म्हणजे एअरच्या प्रेझेन्समध्ये हाय टेम्परेचरला एखाद्या सल्फाइड ओरला हिट केलं की त्याचं कन्व्हर्जन ऑक्साइड्समध्ये, त्या मेटलचं ऑक्साइडमध्ये कन्व्हर्जन होतं. जसं झिंक सल्फाइड ओर इज हिटेड in presence of O2, then it is converted into the zinc oxide. Sulfatizing roasting म्हणजे काय? The metallic sulfate is formed rather than oxide. म्हणजे या केसमध्ये सल्फाटायझिंग रोस्टिंगच्या केसमध्ये लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. एक लक्षात ठेवा, O2 हाय सप्लाय, फ्री सप्लाय ऑफ O2 जर दिला तर ऑक्साइड्स मध्ये डायरेक्टली कन्व्हर्जन होईल. तुम्हाला सल्फाइड्स मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल, ऑक्साइडच्या ऐवजी सल्फेट्स मध्ये, मेटल सल्फेट्स मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर लिमिटेड सप्लाय ऑफ O2 प्रोव्हाइडेड rather than it is get converted into the sulfate instead of oxide. It is very important in the particularly metallurgical process. आपण इलेक्ट्रोमेटलर्जी जिथं करतो ना, आपण टाइप्स ऑफ मेटलर्जी बघितल्या होत्या, त्यात पायरोमेटलर्जी बघितली आहे किंवा इलेक्ट्रोमेटलर्जी बघितली आहे किंवा हायड्रोमेटलर्जी बघितली. त्यातली इलेक्ट्रोमेटलर्जिकल जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आयन्सचं फॉर्मेशन गरजेचं. बघा इथे एक्झाम्पल पण दिले, ZnS when heated with twice of O2, limited supply of oxygen at high temperature, it gets converted to the zinc sulfate instead of zinc oxide. So if zinc sulfate is going to form, you can electrolyze it easily. ओके, कॅथोड आणि एनोड वरती डिपोजिशन इझी होऊ शकतं. सो
झिंक सल्फेट मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. सो लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज प्रोव्हाइडेड ॲट हाय टेम्परेचर. यू विल गेट सल्फेटनायझेशन ऑफ मेटल टू गिव्ह द मेटल सल्फेट्स. ओके. आणि तिसरी जी रोस्टिंगची प्रोसेस सांगितलेली आहे ती क्लोरिडायझिंग प्रोसेस, म्हणजे क्लोरिनेशन. मेटलचं थोडक्यात तिथं काय करतो आपण, ऑक्साईड तयार करण्याच्या ऐवजी किंवा सल्फेट तयार करण्याच्या ऐवजी क्लोराईड तयार करतो. इथे एक एरो राहिलाय खालच्या रिएक्शन मध्ये. AgS2 plus NaCl, twice of NaCl plus twice of O2, it gives twice of AgCl Na2SO4 plus Na2SO4. so AgCl प्रेसिपिटेट होतो आणि हा जो सिल्वर क्लोराईड आहे, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो सिल्वर क्लोराईडचा AgCl, तो AgCl मग आपण इलेक्ट्रोमेटलर्जी मध्ये पण त्याला वेगवेगळं करू शकतो आपण. ओके, डिपॉझिट करू शकतो. सो या 3 टाईपच्या रोस्टिंगच्या प्रोसेसेस अवेलेबल आहेत. सो ही झाली थर्ड स्टेप, महत्वाची स्टेप रोस्टिंग. त्यानंतर चौथी स्टेप आहे ती रिडक्शनची प्रोसेस आहे. रिडक्शन ही महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण ऑक्साइड्स मध्ये कन्व्हर्जन करतो किंवा सल्फाईडच्या ओव्हर्सला आपण हीट करतो आणि त्यांचं सल्फेट्स मध्ये कन्व्हर्जन करतो, तर त्याच्यानंतर त्याला मेटॅलिक फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. या सगळ्या ऑक्साइड्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये मेटल हे वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. +2 +3 +4 या सगळ्या वेगवेगळ्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. सो त्यांना झिरो ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे त्यांच्या इलेमेंटल फॉर्म मध्ये आणणं किंवा मेटॅलिक फॉर्म मध्ये आणणं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. सो दॅट नीड्स द रिडक्शन ऑफ द मेटल ऑक्साइड टू फ्री मेटल. ओके. सो रिडक्शन करायचंय तर काय करायला लागतं की द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द मेटल ऑक्साइड टू मेटल इज कॉल्ड रिडक्शन. म्हणजे मेटल ऑक्साइडचं मेटलमध्ये कन्व्हर्जन करणं म्हणजे काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणतो. सिलेक्शन ऑफ रिड्युसिंग एजंट इज डिपेंडंट अपॉन व्हॉट. कुठलाही रिएजंट वापरायचा किंवा कुठला रिड्युसिंग एजंट वापरायचा तर कशावरती डिपेंड आहे, तर ते 3-4 गोष्टी आहेत. त्यात एक कॉस्ट ऑफ रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंटची कॉस्ट पण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर एनर्जी कॉस्ट काय आहे, म्हणजे रिड्युसिंग एजंट असा वापरलाय की जो हाय टेम्परेचर रिक्वायर्ड करतो, तर तिथे एनर्जी कॉस्ट वाढते रिएक्शनची. अँड डिझायर्ड प्युरिटी, म्हणजे तुम्हाला मेटल किती प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे त्याच्यावरती तुम्ही कुठला रिड्युसिंग एजंट वापरायचा ते सुद्धा ठरवू शकता. रिड्युसिंग एजंट पण वापरल्यानंतर रिॲक्ट झाल्यानंतर तो इझिली सेपरेट पण व्हायला पाहिजे. सो तिथं पण प्युरिटीचा इश्यू येऊ शकतो. सो सिलेक्शन ऑफ रिड्युसिंग एजंट इज डिपेंडंट अपॉन द कॉस्ट of the reducing agent, then energy cost of the reducing agent, energy requirement of the reducing agent, and the desired purity of product, that is metal. Then the carbon can be used as a reducing agent. Carbon as a reducing agent म्हणजे चारकोल किंवा कोल as a reducing agent म्हणून आपण वापरू शकतो, which is cheaper and provide the heat for process. म्हणजे तो 2 गोष्टी करतो, रिडक्शन पण करतो आणि जी रिक्वायर्ड हीट आहे ती सुद्धा प्रोव्हाइड करतो. But sometimes it becomes uneconomical and may be left as an impurity in case of particularly aluminum oxide. अल्युमिनाचं प्युरिफिकेशन अल्युमिनियम मध्ये करताना, रिडक्शन अल्युमिनियम मध्ये करत असताना कॉपर जास्ती प्रमाणात लागतो, हीट खूप जास्ती लागते. सो कॉपर जास्ती प्रमाणात लागतो, तो अनइकॉनॉमिकल होऊन जातो ते प्रमाण वाढल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट इम्प्युरिटी म्हणून तो प्रेझेंट राहू शकतो ॲज अ कार्बाइड्स म्हणून किंवा दुसऱ्या काही फॉर्म मध्ये, कार्बोनेट्सच्या फॉर्म मध्ये तो ऑक्सिडाइज होऊन कोल ॲज अ इम्प्युरिटी म्हणून शिल्लक राहू शकतो. सो सगळ्याच प्रोसेसेसमध्ये कार्बन ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून वापरता येतोच असं नाही. सो यू कॅन यूज डिफरंट रिड्युसिंग एजंट इन्स्टेड ऑफ कार्बन ऑल्सो. अदर मोर रिएक्टिव्ह मेटल्स विच आर मोर रिएक्टिव्ह दॅन द मेटल यू आर एक्स्ट्रॅक्टिंग. तुम्ही जो मेटल एक्स्ट्रॅक्ट करताय त्याच्यापेक्षा मोर रिएक्टिव्ह मेटल जे असतील, जे कॅन ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट, so those reducing agents can be used like magnesium or sodium or for TiCl4. जसं की TiCl4 टिटॅनियम ट्रायक्लोराईडचं तुम्ही हे करताय, रिडक्शन करताय, त्याच्यापासून तुम्हाला टिटॅनियम मिळवायचं आहे आणि त्याच्या रिडक्शनसाठी तुम्ही मॅग्नेशियम किंवा सोडियम सारखे स्ट्रॉंग जे मेटल्स आहेत ते सहज यूज करू शकता, की ज्याच्या जे चांगले रिड्युसिंग एजंट्स आहेत, टिटॅनियमपेक्षा त्यांची रिड्युसिंग पॉवर जास्ती आहे. सो यू कॅन यूज डिफरंट टाइप्स of reducing agent in case of reduction to the free metal. पुढे मेथड्स दिलेले आहेत रिडक्शनच्या, कुठल्या कुठल्या प्रोसेसनं तुम्ही रिडक्शन करू शकता. त्यातली पहिली दिली आहे रिडक्शन बाय द कंट्रोल्ड हिटिंग इन एअर. एअर मध्ये कंट्रोल्ड हिटिंग करून लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन त्याच्यामध्ये हीट करून तुम्ही रिडक्शन करू शकता. लेस रिएक्टिव्ह मेटल ऑक्साइड्स अनस्टेबल टुवर्ड्स द हीट, ओनली हीट इन एअर. म्हणजे आपण त्याला हीट करू शकतो आणि त्यातनं ऑक्सिजन काढून टाकू शकतो O2च्या फॉर्म मध्ये, जसं की मर्क्युरीच्या बाबतीत आहे. आणि हीट अनस्टेबल जे असतील, ऑक्साइड अनस्टेबल टुवर्ड्स द हीट कॅन बी
reduced by this process, that is HGO. यातनं ऑक्सिजन इझिली काढून टाकला जाऊ शकतो. सो O2 लिबरेट इझिली पॉसिबल आहे, लिबरेशन ऑफ O2. अशा केसमध्ये आपण डायरेक्ट त्याला हिट करू शकतो. कंट्रोल्ड हिटिंग इन एअरच्या प्रेझेन्समध्ये त्याला लिमिटेड सप्लाय ऑफ हीट देऊन आपण ऑक्सिजन इझिली लिबरेट करू शकतो. ही जी फर्स्ट प्रोसेस आहे ही, किंवा फर्स्ट टाईप आहे रिडक्शन करण्याचा. that is removal of oxygen is also the reduction process. Then the second type is or method of reduction is the smelting. आपण याचं पण डिस्कशन फर्स्ट एपिसोड मध्ये केलेलं आहे, येऊन गेलेलं आहे याचं डिस्कशन पण. टू टाइप्स ऑफ स्मेल्टिंग्स आर देअर, दॅट इज बाय युझिंग रिड्युसिंग एजंट आणि सेल्फ रिडक्शन. रिड्युसिंग एजंट वापरून करू शकतो किंवा सेल्फ रिडक्शन वापरून सुद्धा आपण स्मेल्टिंग ही प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. काय म्हटलंय, पहिल्या टाईपची रिड्युसिंग एजंट वापरून जर स्मेल्टिंग करायची झाली तर कोक प्रोड्युसेस, इथं कोक वापरतो आपण, रिड्युसिंग एजंट ॲज अ कोक वापरतो. कोक प्रोड्युसेस CO, कार्बन मोनॉक्साइड, विच ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. पार्शियल कंबशन ऑफ कार्बन ऑकर्स हिअर विथ ऑक्सिजन टू प्रोड्यूस CO, विच ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. आयर्नच्या ओरच्या बाबतीमध्ये Fe2O3 याचं रिडक्शन करत असताना कार्बोनिल CO, कार्बन मोनॉक्साइड ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून वापरतो. तो Fe कन्व्हर्ट होतो मेटॅलिक फॉर्ममध्ये. Fe2O3चं रिडक्शन होऊन Fe मिळतो आपल्याला मेटॅलिक फॉर्ममध्ये. FeO, काही सिंगल मोनो ऑक्साइड्स जे असतात ते सुद्धा या कोकमुळं किंवा CO मुळं, कार्बन मोनॉक्साइडमुळे रिडक्शन होऊन Feच्या त्याच्या ओरिजिनल इलेमेंटल फॉर्ममध्ये त्यांना आपण रिड्यूस करून आणू शकतो. द ओर कंटेन्स कन्सिडरेबल गँग इव्हन आफ्टर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी ओरमध्ये शिल्लक राहतात. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन केलं किंवा रोस्टिंग प्रोसेस केली की संपलं, त्यातली गँग बऱ्यापैकी सेपरेट झाली असं काही नसतं. त्यातनं बऱ्याच प्रोसेसेस अजून कराव्या लागतात. सो त्याच्यानंतर द गँग ऑल्सो कंटेन्स नॉन फ्युजिबल मास ऑफ हाय मेल्टिंग मेटल्स. म्हणजे फक्त आपलाच एक्स्ट्रॅक्ट जो करायचा मेटल आपल्याला तोच त्याच्यात प्रेझेंट असेल असं काही नाही. त्याच्यासोबत दुसरे पण मेटल्स ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, सल्फाईडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असू शकतात. सो इन दॅट केस यू हॅव टू ऍड फ्लक्सेस. आपण याचं डिस्कशन फर्स्ट एपिसोडमध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे की फ्लक्सचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे, फ्लक्स कुठले ऍड करतो आपण. द फ्लक्स इज ऍडेड टू कन्व्हर्ट दिस नॉन फ्युजिबल मास इन टू द फ्युजिबल मास दॅट इज लो मेल्टिंग मटेरियल कॉल्ड एज स्लॅग. म्हणजे स्लॅगमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे अदर मेटल्स आहेत, आपला जो टार्गेट मटेरियल आहे किंवा टार्गेट मेटल आहे, त्याच्याशिवाय बाकीचे मेटल जे प्रेझेंट आहेत ऑक्साईड्सच्या फॉर्ममध्ये, सल्फाईडच्या फॉर्ममध्ये, त्यांना वेगळं करण्यासाठी, स्लरीमध्ये आणण्यासाठी किंवा स्लॅगमध्ये त्यांना आणण्यासाठी आपल्याला फ्लक्सचा वापर करावा लागतो. वेगवेगळ्या टाईपचे फ्लक्सेस आपण ऍड करतो आणि त्यांना सेपरेट आउट करतो. सो त्याचं एक एक्झाम्पल 1-2 इथं डिस्कस केलेलं आहे. त्याचं डिटेल डिस्कशन आपण पार्ट 1 मध्ये किंवा एपिसोड 1 ऑफ मेटलर्जीमध्ये केलेलं आहे, इंट्रोडक्शन पार्टमध्ये. फॉर ऍसिडिक इम्प्युरिटीज ऍड बेसिक फ्लक्स. म्हणजे तुम्हाला ऍसिडिक टाईपच्या इम्प्युरिटीज बाजूला करायचे असतील तर बेसिक टाईपचे फ्लक्सेस ऍड करायला लागतील. जसं की कॅल्शियम ऑक्साइड इज अ बेसिक फ्लक्स, एक्झाम्पल ऑफ बेसिक फ्लक्स. अँड इफ सिलिकॉन डायऑक्साइड ऍसिडिक गँग इज देअर, सो यू कॅन रिमूव्ह दिस सिलिकॉन डायऑक्साइड SiO2 with as a slag, that is CaSiO3, with the help of basic flux called as CaO. And if you want to remove the basic gang, that is like FeO, ferrous oxide, then you have to use silicon dioxide as a acidic flux. बघा वरती सिलिकॉन डायऑक्साइड ॲज अ गँग आहे, तर खाली तोच सिलिकॉन डायऑक्साइड आपण ॲज अ ऍसिडिक फ्लक्स म्हणून वापरतोय. दॅट विल रिॲक्ट विथ FeO टू रिमूव्ह FeSiO3. अगेन इट इज स्लॅग. इथे लिहिलेलं नाहीये, इथे वर आपण स्लॅग असं मेन्शन केलंय CaSiO3. तसंच हा सुद्धा स्लॅग मध्ये मळीच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो. स्लॅग प्रिव्हेंट्स ऑक्सिडेशन ऑफ मेटल बाय एअर. आता याचा फायदा काय होतो, हे फ्लक्सेस ऍड केल्यानंतर स्लॅग जी तयार होते इथं वरती, ती अप्पर पार्ट मध्ये तयार होते, ती तरंगते. मेटल जो असतो तो डिपॉझिट होतो, तो प्युअर फॉर्म मध्ये खाली डिपॉझिट होतो, त्याच्यावरती स्लॅग ही तरंगत असते. आणि स्लॅग वर असल्यामुळं ऑलरेडी ती ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये असते. इथे बघा कॅल्शियम SiO3 किंवा FeSiO3 ऑलरेडी ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये ही स्लॅग. सो त्याचं पुढे ऑक्सिडेशन होत नाही स्लॅगचं. आणि दुसरी गोष्ट, मेटल जो खाली मेटॅलिक इलेमेंटल फॉर्म मध्ये किंवा झिरो ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट आहे, खाली स्लॅगच्या खाली प्रेझेंट असतो, त्या मेटलचा एअरशी कॉन्टॅक्ट होऊ देत नाही. कोण? स्लॅग होऊ देत नाही. आणि त्याच्यामुळे मेटलचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट केलं जातं. सो हा पण स्लॅगचा एक बेनिफिट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. So this is one actually the process. Sorry.
by using the reducing agents is the one type of process where we can use fluxes to convert the non-fusible mass into the fusible mass called as slag. Then the next one is the by self reduction, म्हणजे जसं कोक वापरून किंवा रिड्युसिंग एजंट वेगवेगळे वापरून हायर रिडक्शन पोटेन्शियल असलेले मेटल वापरून आपण जे करू शकतो त्याच्याऐवजी आपण सेल्फ रिडक्शन न सुद्धा आपण ही प्रोसेस करू शकतो. म्हणजे कसं, बाय सेल्फ रिडक्शन अप्लाइड टू द सल्फाइड ओअर्स ऑफ कॉपर, मर्क्युरी अँड लेड. म्हणजे हेवी मेटल्स जे आहेत त्यांचे जे सल्फाइड ओअर्स आहेत त्या ऑटो रिडक्शन करू शकतात. ऑटो रिडक्शन म्हणजे स्वतः रिडक्शन करून घेणे. काय होतं बघा, दिस इज कॉल्ड ऑटो रिडक्शन. आणि सिन्नाबार ओअर विच इज कॉल्ड एज मर्क्युरिक सल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ थ्राइस ऑफ O2 इट कन्व्हर्ट्स टू मर्क्युरिक ऑक्साइड अँड SO2. बघा, याचं कन्व्हर्जन झालं आधी सल्फाइडचं आपण ऑक्साइडमध्ये कन्व्हर्जन केलं, बरोबर आहे. आता हा जो HgO पहिल्या स्टेपमध्ये तयार झाला तोच रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट करतो, तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट करतो आणि तो स्वतः रिड्यूस होतो. आणि मग आपल्याला खालच्या स्टेपमध्ये इथं ट्वाइस ऑफ HgO रिॲक्ट्स विथ HgS मर्क्युरिक सल्फाइड और सिन्नाबार विच गिव्स अस थ्राइस ऑफ मर्क्युरिक मेटल, हेवी मेटल. तसंच लेडच्या बाबतीत तुम्ही करू शकता किंवा कॉपरच्या सल्फाइडच्या ओर्स जे आहेत त्यांच्या बाबतीत आपण ही गोष्ट किंवा ही प्रोसेस बाय सेल्फ रिडक्शन करू शकतो. सो SO2 गॅस इथे लिबरेट होईल. सो दिस इज अनदर वन सेकंड मेथड called as reduction or auto reduction process. So you can use either reducing agent for the reduction of the metals in the pure form or to the zero oxidation state, not the pure form, to the zero oxidation state, and then or you can use the self reduction process also in case of heavy metal sulfides. Okay, heavy metal चे जे सल्फाइड्स आहेत त्यांच्या बाबतीत आपण ही प्रोसेस वापरू शकतो. ते दोन प्रोसेसेस बघितले आपण. थर्ड एक प्रोसेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ज्याला आपण गोल्ड स्मिथ थर्माइट प्रोसेस असं म्हणतो. गोल्ड स्मिथ थर्माइट प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय करतो आपण, इट इज युज्ड इन केस वेअर द रिडक्शन इज नॉट अटेनेबल बाय द कार्बन. म्हणजे चारकोल वापरून रिडक्शन करू शकत नाही कारण चारकोल टेम्परेचर पण हाय जनरेट करतो आणि त्याच्यात इम्प्युरिटीज पण शिल्लक राहतात. ॲल्युमिनियम इज द अल्टरनेटिव्ह मेथड ऑल्सो कॉल्ड एज ॲल्युमिनोथर्माइट प्रोसेस. म्हणजे याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट ॲज अ ॲल्युमिनियम आपण वापरू शकतो. अर्थात अल्युमिनियम शुड हॅव द मोर रिड्युसिंग पॉवर दॅन द मेटल यू वॉन्ट टू रिड्यूस. ज्याला तुम्हाला रिडक्शन करायचं, ज्या मेटलचं तुम्हाला रिडक्शन करायचं त्याच्यापेक्षा अल्युमिनियम हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असेल तरच ही प्रोसेस बेनिफिशियल आहे. फॉर द रिडक्शन ऑफ MnO2 त्याला तुम्हाला झिरो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही अल्युमिनियम ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून वापरू शकता. ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली अल्युमिनियम मेटल हा रिडक्शनसाठी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो, गोल्ड स्मिथ थर्माइट प्रोसेस असं म्हणतो. सो आपण आज 3 प्रोसेसेस ज्या बघितल्या रिडक्शनच्या त्यातली एक प्रोसेस बघितली. पहिली ती चारकोल वापरून रिडक्शन करू शकतो, किंवा सेकंड प्रोसेस आपण जी डिस्कस केली त्याच्यामध्ये सेल्फ रिडक्शन प्रोसेस आहे, आणि थर्ड प्रोसेस आहे दॅट इज गोल्ड स्मिथ थर्माइट प्रोसेस विच युजेस द अल्युमिनियम ॲज अ रिड्युसिंग एजंट. सो आज आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या 3 प्रोसेसेस स्टडी केल्या. काल आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर वरती डिस्कशन केलं होतं. आज आपण कॅल्सिनेशन बघितलं, सुरुवातीला रोस्टिंग बघितलं आणि त्याच्यानंतर रिडक्शनची प्रोसेस बघितली. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एपिसोड 1 मध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. कॅल्सिनेशन मधले पण काही गोष्टी आहेत, त्याच्यानंतर रोस्टिंग मधल्या पण काही गोष्टी आहेत, काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत, आणि यातल्या पण रिडक्शनच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यात स्लॅग कशी तयार होते किंवा त्याच्यामध्ये फ्लक्सेस म्हणजे ऍड काय करतो आपण, त्यांचं काम काय, ह्याचं आपण डिटेल डिस्कशन पार्ट 1 किंवा एपिसोड 1 या मेटलर्जीचा एपिसोड 1 त्याच्यामध्ये केलेलं आहे. सो इथे डिटेल डिस्कशन अवॉइड केलेलं आहे. फक्त काही प्रोसेसेस किंवा स्टेप्स काय असतात त्यासाठी आपण हे डिस्कशन केलंय. आता ह्यातला शेवटचा जो पार्ट आहे रिफायनिंग ऑफ द मेटल, रिफायनिंगचा पार्ट तो बाकी आहे. म्हणजे 5 ज्या स्टेप जनरल स्टेप्स आपण बोललो त्यातली शेवटची स्टेप आपली बाकी आहे. ती स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, यातलं कंटेंट समजलं तर या व्हिडिओला लाईक करा आणि केम लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.